नमस्ते मित्रांनो. तर आज आपण आलो होतो शेतामध्ये. तर हे थोडक्यात एक आमच्या शेतातलं हे एक दृश्य तुम्हाला दाखवण्यासाठी थोडक्यात एक व्हिडिओ बनवला होता. तर हे पाहू शकता, हे आमच्या 2 गायी आहेत. हे इथे एक बसलेली आहे आणि एक इथे एक बसलेली आहे. हे रवंथ करत आहेत सध्या. हे तुम्ही पाहू शकता, ह्या आमच्या पत्र्यांच्या गोटा आहे म्हणायचं, असं म्हणजे शेतातील घरच आहे असं म्हणायचं. ही छोटी गाडी घेऊन आलेलो आहे मी सध्या. हे पडीकाचं क्षेत्र आहे, कोट्यासाठी म्हणा वावरण्यासाठी पडीक क्षेत्र आहे ते. तर हे बघू शकता तुम्ही इकडं, असे सुंदर असा नजारा. पोटा राजमा, आमच्या ग्रामीण भाषेमध्ये याला पोटा म्हणतात. तर याचं नाव आहे राजमा. याला 2 फवारणे झालेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता, कसा हिरवागार असा राजमा बहरत आहे. हे पहा, याला थोडी थोडी फुले लागत आहेत आणि 2 फवारणी केल्यामुळे याला आतापर्यंत तरी कुठं म्हणजे विघ्न काय म्हणतात ते, तसे काय आळ्या काय पडलेल्या नाहीत, कारण फवारणी झालेली आहे. त्याला सगळ्या गोष्टी वेळेवर भेटलेल्या आहेत. तर कसं आहे की मित्रांनो, शेतीमध्ये सर्व गोष्टी जर पिकाला जमिनीला वेळेवर भेटल्या तर सर्व काही पदरात पडतं, नुकसान कुठे होत नाही आणि उत्पन्न दुप्पट निघतं आणि शेतकरी कर्जबाजारी होत नाही. फक्त त्याला वेळेवर सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तर हा तुम्हाला थोडक्यात दाखवू. तुम्ही हे बघा, फुले लागत आहेत सध्या या पानाला, सॉरी या राजम्याला. हे पाहू शकता, थोडी थोडी छोटी छोटी फुले लागत आहेत. तर आपण मित्रांनो आपल्या दर्शकांना म्हणजे शेतीचे नवीन नवीन असे प्रयोग दाखवत असतो. तर सध्या हा एक असा प्रचलित असा राजमा ट्रेंड, म्हणजे काही सर्व शेतकरी म्हणजे बऱ्याच प्रमाणात शेतामध्ये ह्याची लागवड करतात. हे पाहू शकता तुम्ही, ही फुले लागत आहेत, त्याला छोटी छोटी फुले लागत आहेत. मस्तपैकी या पिकाची लागवड झालेली आहे. थोडं तुम्हाला पुढे येऊन दाखवू शकतो मी. पहा, हे तुम्हाला मी थोडक्यात आमचं राजमाला पिकांची लागवड कशी केली आहे आणि ते पीक कसं म्हणजे जोमात आलेलं आहे ते दाखवलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचे अभिप्राय खाली कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.